चहू शून्याचा भेद कैचा पाहावा देही, ब्रह्मरंध्रे निसंदेही निजवस्तू, सावळे सुकुमार बिंदूचे अंतरी, अर्धमात्रेवरी विस्तारिले, त्रिकुट श्रीहरी गोलाट औट पिठे, आदी सारे ब्रह्मांडासी, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एकतरी ओवी अनुभवावे या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग त्यातला श्लोक क्रमांक 11 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 102 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागा, यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेन प्रवक्षे. अर्थात 2 मार्ग भगवंताला पूर्णपणे जाणून घेण्याकरता सांगितलेले आहेत. 16व्या अध्यायात सुद्धा 12व्या अध्यायात अर्जुन सुरुवातीलाच पहिल्या श्लोकामध्ये प्रश्न विचारतो की एवं सतत युक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चापि अक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. देवा सांगा मला की भक्ती मार्गानं अखंडपणे तुमच्या सेवेमध्ये जो लीन झालेला आहे आणि तुमच्या निराकारी रूप निर्विशेष रूप हे ध्यानी धरून तुमच्या प्राप्ती करण्याकरता जो शारीरिक तपानं षटचक्राच्या माध्यमानं यम नियम प्राणायाम आसन या मार्गानं जो गेलेला आहे त्या 2 पैकी चांगला मार्ग कोणता आहे किंवा उत्तम कोण आहे त्या दोघांमध्ये. भगवंताने सांगून टाकलं, मय्यावेश्य मनोयमाम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेता ते मे युक्ततमा मताः. शंका घेण्याचं कारणच ठेवलं नाही भगवंतांनी. ढगातून पडलेलं पाणी डोंगरावर पडो, नदीच्या पात्रात पडो, नाल्याच्या पात्रात पडो, छतावर पडो, जमिनीवर पडो, आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेवो नमस्कारा केशवम प्रतिगच्छति. मार्ग कोणताही असू दे अर्जुना, साध्य एकच आहे, माझ्या धामाची प्राप्ती करून घेणं. म्हणून निर्विशेषवादी अर्थात जे ओंकाराचं उच्चारण करतात आणि जे संन्यासाश्रमी महर्षी ते या ब्रह्मामध्ये प्रवेश करतात निराकारी. आणि ही सुद्धा एक प्रकारची सिद्धीच आहे. भगवंत म्हणतात या सिद्धीचे इच्छा करणारे त्यांना मात्र काही नियम आहेत. ब्रह्मचर्याचं पालन व्हायलाच पाहिजे, जप तप व्हायलाच पाहिजे, शरीराच्या अनुसंधानं शारीरिक तप घडायलाच पाहिजे, साधना करण्याची जागा ही शक्यतो निर्जन वस्तीमध्ये एकांत वासामध्ये असावं. एखाद्या नदीच्या तीरी मठात किंवा एखादं मंदिर त्यामध्ये असे हे निसर्ग सान्निध्यामध्ये जाऊन राहतील मठामध्ये, परंतु त्याही ठिकाणी ते निर्विशेष वादानच वागत असतात. शक्यतोवर हे
पर्वतात दऱ्याखोऱ्यांमध्ये कडा कपाटांमध्ये तप करत असतात महाराज. हिमालयामध्ये असे तपस्वी खूप असतात. परंतु भक्ती मार्ग हा असा आहे की त्याला कशाचंच बंधन नाही महाराज. पत्रम पुष्पम फलम थोयम यो मे भक्त्या प्रयज. फक्त भक्तिभावानं भगवंताच्या सान्निध्यात जीवानं जावं, भगवंताचं होऊन राहावं. आणि ज्याला भगवंताचं होऊन राहता आलं, भगवंत त्याला अंतरच देत नाही महाराज, त्याचा उद्धारच करून सोडतो. वैरत्वानं वागणाऱ्या रावणाचा सुद्धा भगवंताने उद्धार केला महाराज. कंस उद्धार केला, दुर्योधन उद्धार केला. आणि याचं कारण सोपं आहे महाराज. मरताना यांनी प्रभूकडेच यांचं लक्ष होतं, समोर प्रभू होता. युद्धाचा, रावणाशी युद्धाचा संकल्प करताना महादेवाची पूजा करण्याचं प्रभू रामचंद्राने ठरवलं. आणि पूजेकरता पुरोहित पाहिजे होता. जांबुवंतांना प्रभूने विचारलं. जांबुवंत म्हणले, चांगल्या प्रकारचं पूजा करणारा माझ्या दृष्टिक्षेपात फक्त एकच पुरोहित आहे, नाहीतर या रानामध्ये दुसरं कोण मिळणार. म्हणे कोण? म्हणजे रावण. तो येईल का? प्रभू रामचंद्रांनी शंका व्यक्त केली. तर जांबुवंतराव म्हणतात की ते निश्चित येतील. आणि मग ठरल्याप्रमाणे जांबुवंतच त्या ठिकाणी गेले. जांबुवंताचं स्वागत केलं, पांडित्य त्यांनी स्वीकारलं आणि सांगितलं. जांबुवंत विचारतायत की पूजेचं साहित्य सामुग्री काय, यादी द्या. ते म्हणले, काय रानामध्ये काय जमा करणार म्हणे, कुठलं साहित्य त्या ठिकाणी तुम्ही जमा करू शकणार आहेत म्हणून, आणि मी पुरोहित म्हणून येतो आहे, जे काही कमी पडेल ते साहित्य मी सोबत घेऊन येईल म्हणे. आणि पूजा करताना सपत्नीक पूजा करायची असते. तुमच्या पत्नीला बोलवा असं जेव्हा रावणाने सांगितलं, त्यावेळेस ते म्हणले, प्रभू रामचंद्र म्हणले नाही. तर त्यावेळेस इंद्रजित म्हणून हाक मारलं. ती योजना केलेली होती. सीतामाईला नवं वस्त्र घालून इंद्रजितानं रथात घेऊन सगळं समजावून सांगितलं होतं की फक्त पूजेपर्यंत तुला तिथं जाईल, पूजा झाल्यानंतर पुन्हा लंकेमध्ये तुला यावं लागेल. आणि त्या ठिकाणी सीतामाईला प्रभू रामचंद्राच्या बाजूला बसून यजमानाचं पूर्ण अर्थानं पूजा पुरोहितानं करून घेतली महाराज. आणि ज्या वेळेस जायला निघाले रावण पूजा संपल्यानंतर, त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात, दक्षिणा. ते म्हणले, माझे यजमान वनवासी आहेत, काय दक्षिणा देणार म्हणे मला. प्रभू रामचंद्राला थोडंसं खेद वाटला या ठिकाणी. आणि प्रभू रामचंद्र, तुम्ही मागून तर बघा, अजून अयोध्येचा मी राजा आहे, मी देऊ शकतो, तुम्ही फक्त मागा, तर योग्य वेळ आल्यावर मी मागल. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात, तुम्ही मागाल त्यावेळेस कदाचित ती देण्याची माझी दानत नसेल किंवा माझ्यात तेवढे ते सामर्थ्य नसेल. आज सामर्थ्य आहे, आज मागून घ्या. ते म्हणले, नाही, वेळ आल्यावर मागल. तरी कल्पना तर द्या, काय पाहिजे. देणारच आहात म्हणले, बिलकुल देण्याकरता तर उभा आहे प्रभू रामचंद्र म्हटले. पुरोहित रावणाने जे मागितलं ते विचार करण्यासारखं आहे महाराज, की अंतसमय जेव्हा येईल त्यावेळेस माझे यजमान माझ्या समोर असावं. का? प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव, किंवा यम यम वापी स्मरण भाव तेजते अंते कलेवरम तम तम वैती कौंतय्य सदा तद्भाव. तूच वचन दिलेलं आहेस की समोर
फक्त माझं स्मरण केलं जाताना की मोक्ष आहे आणि मी मोक्षाकरताच या ठिकाणी आलो आहे. रावण सर्व विद्या पारंगत होतं महाराज. मोक्ष स्वतःचा ते सहज प्राप्त करून घेऊ शकत होता रावण, परंतु कुळाचा उद्धार करायचा होता. आणि म्हणून नारदांना त्यांनी विचारलं की मला संपूर्ण कुळाचा उद्धार व्हावा असं वाटतं आहे, काय करू? म्हटले काही करू नको. मानव देहामध्ये तो देहधारी आलेला आहे, त्याची बायको चोरून आण. तेवढं केलं की सर्वात मोठा राग पुरुषाला तो आहे. तो बरोबर युद्ध करल आणि तुझ्या संपूर्ण कुळाचा उद्धार करून टाकल. रावणाने हे मंदोदरीला मरणाच्या आदल्या रात्री सांगितलं आहे महाराज. कारण मंदोदरी म्हणते, नाथ इतक्या सुंदर कामिनी तुमच्या होत्या, मी मंदोदरी आणि माझ्या दास्या त्या सीतेपेक्षा सुंदर होत्या, तरी तुम्ही तिच्या अट्टहासात पडलात आणि सर्व कुळाचा नाश केला. रावण फक्त उपासात्मक हसलाय आणि सांगतो की तू मला सांगते हे मला कळत नसेल का? मला कळत होतं, परंतु मला कुळाचा उद्धार करायचा होता. असो, अंतसमयी भगवंताचं नाम मुखामध्ये आलं की मोक्ष प्राप्त होतो. इतकं ज्ञान ज्याला प्राप्त झालं आणि त्या ज्ञानाच्या रस्त्यानं मार्गानं आयुष्यभर जो सद्विचारानं सचोटीनं आणि व्रतस्थ होऊन निरीच्छ होऊन अनासक्त होऊन कर्मण्येव अधिकार असते महाफलेषु कदा, कुठल्याच फळाची अपेक्षा न करता केवळ भगवंताचं कार्य आहे म्हणून मी करतो आहे, कर्त्याच्या भूमिकेत नसताना भगवंत माझ्याकडून करवून घेतो आहे, अशा पद्धतीनं सहजपणे जो जगतो तो मनुष्य नाही, तो परब्रह्माची मनुष्य वेखे ओळखतो. तोच परब्रह्म असतो अर्जुना, तो नसून तो मीच असतो. यावर भाष्य करताना माऊली 102 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, ते विद्या आणनीये आकळिले, ते जाणवले पणेची उमानले, मग नेनवेची तया म्हणितले अक्षर सहजे. अर्थात त्याप्रमाणे ज्ञानाला जे विषय झाले, स्वतःच विषय झाले समजण्यात, ते क्षर म्हणजे अविनाशी होऊन गेले. जे वृत्ती ज्ञानात जपण्यास महर्षी झाले आणि सिद्धाची भूमिका ज्यांनी अंगीकारली, विषयांकरता तेच अविषय होऊन गेले, म्हणून सहजच ते अक्षर म्हणजे अविनाशी होऊन जातात. तेच परब्रह्म होत, ते परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. ज्ञानाग्नी चेने मुखे जेने जाडिली कर्म अशेके. ज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळं जो एकदम निष्काम झालेला आहे, कर्म करत असला तरी तो फक्त माझ्या प्रित्यर्थ करतोय अर्जुना, अशी अवस्था ज्याला प्राप्त झाली त्याला निश्चित सर्व ज्ञानाची प्राप्ती झालेली असते. आणि त्या ज्ञानाच्या बळानं ज्ञानाग्नीचेने मुखे तेने जाडिली कर्म अशेके, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. तो मनुष्य नसतोच रे बाबा, तो म्हणजे मीच त्या ठिकाणी त्याच्या रूपानं उभा असतो भगवंत म्हणतात. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडली गवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.